तर चला संध्याकाळी समजा 12 नंतर रात्री नंतर ते काय जे काय मारलं आहे तुम्ही शेवटी बघा पाणी हा जीवन आहे. लोकांना पाणी महत्वाचं आहे. तुम्ही इकडचे बघ मी ते काय राजकारण करायला आलो नाहीये. राजकारण म्हणून इलेक्शनचा पिरियड संपलेला आहे. ते तुमच्याकडे इकडे एका आता इथे शासनाचा एक कार्यक्रम होतो त्यासाठी आलो मी. तुमची काय पब्लिक जमली त्यासाठी मी इकडे आलोय. तुम्ही एक काम करा तुमचे इकडचे जे काय स्थानिक जे काय नगरसेवक आता आपण मतदार म्हणून मी पण एक मतदार आहे. आपण मतदार म्हणून ज्याला निवडून दिलेत आपण 4 नगरसेवकांना निवडून दिले बरोबर. तर 4 नगरसेवकांना जे तुम्ही निवडून दिलेत ना आता तुम्ही सगळे जण एकत्र त्यांना फोन करा. कोणीतरी फोन करा त्यांना इथे बोलून घ्या. त्यांना इथे बोलवा. पहिला नीट ऐका मी काय सांगतोय. आपण मतदान केलं का नाही त्याला पैसे घेऊन मतदान केलं का नाही ना. मग त्यांना हे फोन करा. तुमच्यापैकी कोणीतरी एक फोन करा आणि त्याला खडसवा. मी पण त्याला बोलू शकतो पण मला कुठल्याही प्रकारचं इथे राजकारण करायचं नाहीये. मी इथे या कामासाठी इथे आलेलो नाहीये. तुमची व्यथा बघून तुम्हाला फक्त मी एक आयडिया देतोय. हे काम मी करू शकतो याचा खूप मोठा मुद्दा उचलू शकतो की सत्यामध्ये गेल्यानंतर कोणी मतदाराकडे येत नाही. असलं कुठलंही मला काम करायचं नाहीये. तुमची जी काय समस्या आहे ती तुम्हालाच आता तुम्ही पुढे या. मतदान केलं का ना आपण त्यांना निवडून दिलं ना. आता एसीच्या ऑफिस मध्ये बसायला दिलंय का नाही ना. ज्यावेळेस आपल्याला इलेक्शन होत नव्हते तेव्हा हे लोक आपल्याकडे येत होते. मग आता का नाही इथे प्रतिनिधी जे जिंकलेत ते उभे आहेत ते त्याचं काम आहे ना त्यांचं. 4 जणांना आपण निवडून दिलंय. त्या 4 जणांना फोन करा आणि त्यांना इथे बोलवा. तुम्ही लोक जायचं नाही त्यांच्या ऑफिसला. पहिले बात तर पहिला ऐकून घ्या. नगरसेवक हा नगराचा सेवक आहे. तो आपला मालक नाहीये. तो आपला चालक नाहीये. तो सेवक आहे. त्याला फोन करा आणि त्या 4घांना इथे बोलवा. त्याला सांगा तुम्हाला आम्ही निवडून दिलंय. तुम्ही आश्वासन दिले ना नगरसेवकाचा नळातलाय म्हणजे पाणीतलाय. मग आम्हाला पाणी का नाही भेटत इथे. त्यांना बोलवा इथे आणि जर तुम्ही बोलवल्यानंतर पण ते 4 येत नसेल ना तर मग मला बोलवा. मग त्यांची कशी वाजवायची ना ती मी दाखवतो तुम्हाला. हे काय दरवेळेस पाणी पाणी पाणी. मागच्या वेळेस पण या कामासाठी मी आलो होतो. ही जी काय संकल्पना केली आहे ना ही मी बोलवलेली आहे. जर कोणी असेल त्या मिटिंगला माहित असेल मी इकडे मिटिंग घेतली होती. पाण्याची समस्या कशी सोडवायची याची आयडिया मी दिली होती. मागच्या पक्षामध्ये जेव्हा होतो तेव्हा होते का मिटिंग मध्ये यातल्या कोणी किती लोक होते तिकडे तुम्ही होते ना. शिकलेल्या व्यक्तीची शिकलेल्या प्रतिनिधीची आयडिया घेऊन जर इथे काम केलंय ना त्यानंतर पण इथे जर चोरीचा फालतू काम चालू आहे ना तर त्या 4ही लोकप्रतिनिधींना इथे बोलवा आणि त्यांना सांगा आम्ही तुम्हाला मतदान केलं. आम्हाला पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे. नसेल तर काय करायचं ना मग मला सांगा. मग मी माझ्या पद्धतीत घेतो कसं करायचं ते पण तुम्ही मला अधिकार देणार तर घेणार नाही तर मला काही गरज नाही पडली. त्याला फोन करा. आता इथे कोण असेल ना तुमचा इकडे सेक्रेटरी जो कोणी असेल जो कोणी तुमचा अध्यक्ष असेल त्यांना फोन करा. त्यांना इथे बोलवा. त्यांना सांगा पाण्याची लाईन जी आमच्या इथे मारले ना आम्हाला पाणी पाहिजे इथे तो आणून द्यायची जबाबदारी तुमची. निवडून दिलं का ना आम्ही तुम्हाला. बोलवा त्यांना. नुसत्या आपसमध्ये आरडाओरडा करून याला शिवी देऊन त्याला शिवी देऊन काय होणार नाही. त्याच्याने तुमच्या इथे पाणी येणार नाही. वो त्यालाच खाली पैसे द्यायला माझा नंबर घ्या. त्याला पैसे द्यायला मग ते लोक एवढं बोलत होते त्याला पैसे द्यायला पाणी सोडतो त्याला नाही का. झालं इलेक्शन झालं मतदान झालं निवडून आलो झालं संपलं. मग परत काय दिसायचं नाही 5 वर्ष. शेवटचे 1 वर्ष यायचे साड्या वाटायचे पैसे वाटायचे झालं काम धंदा. आणि आपल्याला पण ना आज कळलं पाहिजे हे सगळे दोष आहे ना आपण पैसे आणि साड्या घेतो ना म्हणू नये. शिकलेले लोक आपल्याला नको आहेत. आपल्याला आपल्या दारामध्ये साड्या आपल्या दारामध्ये 2000चं पाकिट हे महत्वाचं आहे तुम्हाला. आज ही जी तुमची दशा झाली ना त्याचा कारणीभूत तुम्ही आहेत. ज्याला प्रामाणिकपणे काम करत असतं त्याला तुम्ही निवडून नाही देणार. त्याला तुम्ही सत्यनारायणच्या पूजेला बोलवणार. कामाला बोलवा ना त्याला. तुमच्या समस्या सांगायला बोलवा ना. एखादा शिकलेला माणूस सगळं काम धंदा सोडून त्याचं शिक्षण सोडून तुमची गटारं तुमची सांडपाणी व्यवस्थापन करायचा प्रयत्न करतो तर त्याला तुम्ही मतदान करत नाही. नको त्या माणसाला मतदान करतात जो दिसत पण नाही निवडून आल्यानंतर. आता ते मतदान बोलून घ्या त्यांना. पाण्याचा तर व्यवस्थित विचार त्यांना बोलून घ्या आणि नसेल तुमच्या दोस्त तर मला सांगा मग मी बोलवतो. कसे नाही ते मी पण बघतो. काय त्याची लोक तर होतीच कोणी पण होतात नाही रे तिथे. तिथे होता का नव्हता त्यावेळी. ओ मावशी तुम्ही बोला थोडे. मागच्या वेळी एवढा मोठा मुद्दा मी घेतला. त्या साहेबांना बोलवला अभियंत्याला बोलवला. हो मामा त्या आधी आज संडे असेल तर काम करायला लावा. जनसंपर्काचा वेळ आहे आज संडे. त्याला बोलून घ्या. त्यांनाही सांगा हे काम करून द्या आम्हाला. ते मोर्चा घेऊन चला तिकडे माझ्याकडे ते लाईन पाणी सोडतो त्याच्याकडे
तो पाणी कसं नेईल बघा. लाईन नाही, हे टाकताना कोण आला होतं इथे? फोटो काढायला कोणी काढले? भूमिपूजन इकडचं येतात ना अगरबत्त्या फिरवायला भूमिपूजनला. ते कोण आला कोणीच होता नाही, अगरबत्त्या असं फिरवायला? असं झालं होतं ते. आला असेल ना, कोणीतरी फोटो टाकला असेल. तो हे तिथे आमच्या ना- मार्गदर्शनाखाली, आमच्या तिकडे ना- अध्यक्षताखाली काम झालं. ते टेम्पो आहे ना तिथून लाईन फिरवले. पहिले तिकडे पूर्ण लय line लय होती. सवय ना आता टेम्पो प्रतिनिधींना, अध्यक्षताखाली मार्गदर्शनाखाली त्यांना बोलवा इथे. त्यांना सांगा आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या. त्यांच्याकडनं धावणार. फक्त बोल बच्चनगिरी करायची, पब्लिकला पण